टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधले अनेक प्रश्न जे आहेत ते पुन्हा एकदा चर्चेले जात आहेत। विशेष म्हणजे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी त्या परिसरामध्ये प्रवेश जो आहे तो कसा केला, त्या परिसराची रेकी नक्की कशी केली आणि दहशतवाद्यांनी हल्ला करताना जम्मू काश्मीरमधल्या कोणकोणत्या ठिकाणाची माहिती जी आहे ती गोळा केलेली असावी, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर संरक्षण व सामरिक शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर विनय चाटी सर आहेत। सर, आपण पाहतोय की पहलगाममध्ये जो दहशतवाद्यांनी हल्ला केला, जवळपास 26 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की हे दहशतवादी जे आहेत त्या भागामध्ये कसे आले असतील, म्हणजे पाकिस्तानची बॉर्डर ओलांडून ते जम्मू काश्मीरमध्ये आले कसे? मुळात एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की जम्मू काश्मीरचा जो भाग आहे त्यातही प्रामुख्याने जम्मू रिजन सोडून काश्मीर खोऱ्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा हा सगळा भाग जो आहे तो लाईन ऑफ कंट्रोलचा भाग आहे। लाईन ऑफ कंट्रोलचा अर्थ असा की पाकिस्ताननी आपला भाग ताब्यात घेतलेला आहे आणि 1948 साली युद्धबंदी झाल्यावर तो पाकिस्तानच्या ताब्यात राहिलेला आहे। पहिल्यांदा आपण बोलताना पाकिस्तान बॉर्डर हा शब्द वापरणं टाळलं पाहिजे। जर आपण बॉर्डर म्हणत असू तर त्याचा अर्थ असा होतो की भारत आणि पाकिस्तानमध्ये एकमत आहे की हा आमचा भाग, हा तुमचा भाग, असं नसल्यामुळं तो लाईन ऑफ कंट्रोलचा भाग आहे। आणि दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की अत्यंत डेन्स फॉरेस्ट, एक घनदाट जंगल तिथे आहे आणि त्या जंगलाचा सहारा घेऊन, त्या जंगलाचा आसरा घेऊन हे दहशतवादी जे आहेत हे दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसले। आणि मुळातच ही जी सीमारेषा आहे की LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल आहे, नियंत्रण रेषा आहे, ही नियंत्रण रेषा तशी पोरस आहे, म्हणजे दोन्हीकडचे लोक सारखे आहेत, दोन्हीकडच्या लोकांची बोलीभाषा सारखी आहे। त्यामुळं अनेकदा काय होतं की कोण क्रॉस करतं आणि कशा पद्धतीने क्रॉस करतं हे समजत नाही, जरी फेन्सिंग असलं तरी। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा यातला मुद्दा असा आहे की स्थानिक सपोर्ट त्यांना मिळाल्याशिवाय त्यांना इथे येणं शक्य नव्हतं। कारण पहलगामला येणं, हा दहशतवादी हल्ला घडवणं, त्यासाठी रूट्स शोधणं, त्यासाठीची सगळी लॉजिस्टिक ज्याला आपण म्हणतो, शस्त्र म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, त्याबरोबर घेऊन येणं, त्या जमा करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा हल्ला जो आहे हा अचानक झालेला हल्ला नाही, अत्यंत सुनियंत्रित पद्धतीने केले गेलेला हल्ला आहे। त्यामुळे पहलगाममधून लाईन ऑफ कंट्रोलचा भाग असल्यामुळे येणं शक्य आहे। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्थानिक, तुम्ही असं म्हणता की स्थानिक तिथला सहभाग असल्याशिवाय हा हल्ला घडवणं कठीण आहे किंवा हा सगळा सुनियोजित आहे। मात्र तिथं जो सगळा भूभाग आहे तिथं आपली आर्मी जी आहे ती तैनात असते का, किंवा पर्यटन स्थळावरती आतापर्यंत जम्मू काश्मीरच्या कुठल्या भागामध्ये आर्मीची अशी व्यवस्था आहे का? मी जसं म्हटलं की आर्मी किंवा लष्कर तैनातीचे काही नियम आहेत। लाईन ऑफ कंट्रोल जी आहे, लाईन ऑफ कंट्रोलवर कायमस्वरूपी आर्मी तैनात असते। ही जर आंतरराष्ट्रीय सीमा असली असती तर आंतरराष्ट्रीय सीमेवर हे पॅरामिलिटरी फोर्सेस असतात, निमलष्करी दलं असतात। आंतरराष्ट्रीय सीमेवर कुठल्याही पद्धतीने तुम्ही लष्करी दलं ठेवू शकत नाही। पण पहलगाम हे जसं मी म्हटलं की लाईन ऑफ कंट्रोल असल्यामुळे लष्कर तैनात असतं। मात्र लष्कराची गस्त जी आहे ती लष्कराची गस्त ही 24 तास तिथे ते लोक फिरत नसतात। फेन्सिंग असतं, इतर गोष्टी असतात आणि त्याचा उपयोग करून बॉर्डर मॅनेजमेंट जी आहे ती केली जाते किंवा लाईन ऑफ LOCची मॅनेजमेंट केली जाते। त्यामुळे लष्कराचा उपस्थिती तिथं असते, लष्कर सजगपणे त्या गोष्टी हाणून पाडत असतं। पण मी जसं म्हणलं की हा हल्ला जो आहे हा हल्ला हा स्थानिक लोकांच्या मदतीने, मग कदाचित लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडच्या बाजूला भुयार खंदून तिथनं लोक येऊ शकतात, असंही अनेक अशा गोष्टी उघड झालेल्या आहेत की लाईन ऑफ कंट्रोलच्या पलीकडच्या बाजूला पाकव्याप्त जो टेरिटरी आहे त्या टेरिटरीमध्ये भुयार खणून तिकडून भारताच्या बाजूला आलेले लोक आहेत। त्यामुळे डेन्स फॉरेस्टमध्ये हे शक्य आहे, असं होऊ शकतं। त्यामुळे लष्कर असताना सुद्धा जसं अनेक गोष्टी दुर्दैवाने हे झालेलं आहे, त्यामुळे तिथे लष्कर तैनात असतंच। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही घटना घडल्यापासून एकाही दहशतवाद्यांचा अजून शोध जो आहे तो आर्मीला लागलेला नाही। तुमचा अंदाज काय आहे, हे दहशतवादी जे आहेत ते त्याच जंगलामध्ये असण्याची शक्यता आहे का, किंवा त्यांना बॉर्डर क्रॉस करण्यासाठी, म्हणजे तिथली भौगोलिक संरचना कशी आहे की जेणेकरून हल्ला झाल्यानंतर दहशतवादी पळून गेले आणि अजूनही अशी एक शक्यता आहे की तिथे त्या जंगलामध्ये वास्तव्य करतायत, आर्मीनं त्यांना घेरल्याची शक्यता आहे? तुम्हाला असं वाटतं ते त्याच जंगलामध्ये असण्याची शक्यता? मी जसं म्हणलं की दहशतवादी कदाचित अजून भारताची जी लाईन ऑफ कंट्रोल आहे ती लाईन ऑफ कंट्रोल पार करून गेले नसण्याची शक्यता आहे। मात्र दहशतवादी कोण आहेत ते आयडेंटिफाय झालेले आहेत।
शोपियामध्ये एका दहशतवाद्याचं घर पाडलं गेलेलं आहे, पहलगाममध्ये एका दहशतवाद्याचं घर पाडलं गेलेलं आहे. त्यामुळे हे दहशतवादी कोण आहेत हे दहशतवादी लष्कराने आयडेंटिफाय केलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये कोम्बिंग ऑपरेशन त्या भागात चालू आहे. फक्त जसं काल माहिती आणि प्रसारण खात्याने एक माहितीची किंवा ज्याला काय म्हणूया आपण एक ॲडवायझरी रिलीज केली माध्यमांसाठी, किंवा लष्कराकडनं जे कोणी या गोष्टी माध्यमांचा संपर्क बघत असेल त्यांच्यासाठी सुद्धा ती ॲडवायझरी दिली गेलेली आहे. त्यामुळं कदाचित त्या गोष्टी आपल्याला ओपन सोर्समधनं किंवा पब्लिक डोमेनमध्ये आलेल्या नसतील, पण लष्कराच्या बाजूनी या सगळ्या गोष्टीवर मोठ्या प्रमाणात कारवाई चालू आहे. माझ्या माहितीनुसार या सगळ्या भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे. पहलगाममध्ये जवळपास 250 लोकं ताब्यात घेतली गेलेली आहे. शोपियामध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना ताब्यात घेतलं आहे. श्रीनगरमध्ये लोकांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे. त्यामुळे चौकशीसाठी लोकं ताब्यात घेणं चालू आहे. आणि असं समोर येतं आहे की पहलगाममधल्या स्थानिक लोकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असाही शक्यता वर्तवण्यात येते. त्यात प्रत्यक्ष पहलगाममधल्या 15 लोकांनासुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सजगपणा जो आहे, अनेक हे जे पर्यटक होते तिथे गेलेले, त्यापैकी काही पर्यटकांनी त्यांच्या व्हिडिओजमध्ये आपल्या आप्तांचे व्हिडिओज करताना दहशतवाद्यांचे चेहरेसुद्धा त्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. आणि त्याने अत्यंत सजगपणे हा सगळा जो काही डेटा आहे, हे सगळे जे व्हिडिओ आहेत ते NIA कडे सुपूर्त केलेले आहेत. त्यामुळे NIA सुद्धा त्या व्हिडिओंच्या माध्यमातून दहशतवाद्यांची ओळख पटवणं शक्य होणार आहे. त्यामुळे हे अत्यंत गरजेचं, जेव्हा आपण काश्मीरमध्ये फिरू तेव्हा सजगपणे फिरणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळेस हा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर पाकिस्तानचा रोल जो आहे किंवा पाकिस्तानवरती संशय व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग जो आहे तो कशा पद्धतीनं असू शकतो? म्हणजे विशेष म्हणजे तिथले लष्कर प्रमुख बशीर असतील, त्यांचं भाषण व्हायरल झालं, किंवा मग हाफिज सईद असेल, किंवा तिथल्या ज्या काही दहशतवादी संघटना आहेत त्यांचे जे म्होरके आहेत त्यांचे भाषणं मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाली. यांना नक्की भडकावतोय कोण? पाकिस्तानचा या हल्ल्यामध्ये प्रत्यक्षरित्या सहभाग कसा आहे? या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा 100% सहभाग आहे. पाकिस्तानच्या सपोर्टशिवाय ह्या दहशतवाद्यांना ही जी अत्याधुनिक शस्त्र आहेत ही मिळणं शक्य नाही. या दहशतवाद्यांना पॉईंट ब्लँकवरून गोळे झाडण्याचं प्रशिक्षण, या दहशतवाद्यांना नेमबाजीचं प्रशिक्षण हे कुठल्या गावात कुठल्या खेड्यात मिळालं नाही आहे. ते पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या जैशच्या, हिजबुलच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मिळालेलं आहे. आणि या ट्रेनिंग कॅम्पमध्ये शिकवणारे लोक हे पाकिस्तानी लष्करातले रितसर रिक्रूट्स आहेत. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानचं ISI आणि पाकिस्तानचे दहशतवादी, म्हणजे पाकिस्तान हे असं म्हटलं जातं की 3A पाकिस्तान चालवतात, एक अमेरिका, आर्मी आणि अल्ला. त्यामुळं आर्मी आणि अल्लाचा याला नक्कीच सपोर्ट आहे, त्याशिवाय होणार नाही. पाकिस्तान कायमच काश्मीर ही आपली दुखरी नस मानत आलेला आहे. जरी काश्मीरवर त्यांचा कुठल्याही स्वरूपाचा कायदेशीर हक्क नसला तरीसुद्धा पाकिस्तान काश्मीरवर दावा करतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजसुद्धा आपण बोलतोय त्या क्षणालासुद्धा पाकिस्तान मीरपूर, मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तान हे जे व्याप्त भाग आहेत त्यांना आपले मानत नाही. पाकिस्तानच्या घटनेमध्ये या भागांचा उल्लेख त्यांची टेरिटरी म्हणून नाही आहे. किंबहुना 2 वर्षापूर्वी जेव्हा इस्लामाबादच्या कोर्टामध्ये एक खटला उभा राहिला तेव्हा पाकिस्तानच्या अटर्नी जनरलनी स्पष्टपणे सांगितलं की मीरपूर, मुझफ्फराबाद, गिलगिट बाल्टिस्तान हे व्याप्त भाग जे आहेत ती फॉरेन टेरिटरी आहे, दॅट इज नॉट पाकिस्तान टेरिटरी. सो दे हॅव नथिंग टू डू विथ काश्मीर. परंतु एक जो पॅन इस्लामचा टेररिझम आहे त्या पॅन इस्लाम टेररिझमच्या कारणासाठी त्यांना पाकिस्तान वापरायचा आहे. दुसरा मुद्दा पाकिस्तानचा असा आहे की काश्मीरमध्ये जे पाकिस्तानमध्ये जे जलस्रोत आहेत ते सगळे काश्मीरमधनं जाणारे जलस्रोत आहेत आणि त्या जलस्रोतांवर त्यांना मालकी हक्क पाहिजेला आहे. त्यासाठी त्यांचा हा झगडा आहे. मात्र जम्मू काश्मीर, पूर्ण जम्मू काश्मीर, अनडिवायडेड जम्मू काश्मीर, जो 2,22,000 चौरस किलोमीटरचा जम्मू काश्मीर आहे, तो भारताचा अंतर्गत आणि अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने 1948ला जे आपल्यावर युद्ध लादलं त्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या ताब्यामध्ये भारताची जम्मू काश्मीरची 1,20,000 चौरस किलोमीटरची भूमी आहे. त्यामुळे ती भूमी ही आपली आहे. पाकिस्तान ह्या भूमीवर जो दावा करतोय त्याला कुठल्याही प्रकारचा कायदेशीर आधार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या हल्ल्याला
आपण पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून जे सिंधू नदीचं जाणारं पाणी आहे ते पाणी बंद केलं. अशी एक चर्चा आहे की जो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निर्णय घेतलेला आहे त्याला पुढचे काही बरेचसे वर्ष जातील. म्हणजे पाणी बंद केलं म्हणजे त्याचा लगेच परिणाम जो आहे तो पाकिस्तानवरती होणार नाही. मात्र आपण जो सिंधू जल करार स्थगित केलेला आहे त्याचे पाकिस्तानवरती नक्की काय परिणाम होतील किंवा हा जो आपण घेतलेला निर्णय आहे भारतासाठी कसा फायदेशीर आहे. म्हणजे अशी एक चर्चा आहे की त्या भागामधलं पाणी नक्की कुठे वळवणार, त्याचा सुद्धा पर्याय जो आहे तो केंद्र सरकारसमोर हवा आहे. हा निर्णय भारतासाठी प्रभावी ठरेल. मुळात सिंधू जलकरार काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. सिंधू जलकरारामध्ये भारतातनं जाणाऱ्या ज्या नद्या, ज्याला अप्पर रिपेरियन नद्या म्हणतात, म्हणजे ज्या नद्या वरच्या बाजूला आहेत आणि त्या खाली वाहत जातात त्याला अप्पर रिपेरियन असं म्हणतात, म्हणजे अप्पर रिपेरियन स्टेट. सो भारत हा अप्पर रिपेरियन स्टेट आहे आणि आपल्या हक्काचं पाणी घ्यायला भारताला कोणीही अडू शकत नाही आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार. आता यात हा मुद्दा पाणी बंद करायचा जो मुद्दा आहे, तर मुळात एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. भारताने आत्ता चिनाब, झेलम या नद्यांच्या पाणी आपल्या कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. दुसरं रावी आणि सतलज ह्या ज्या नद्या पाकिस्तानमध्ये जाणार आहेत त्या नद्यांचं पाणी आपण जवळपास 100% अडवलेलं आहे. आणि हे पाणी काय होतं तर हे पाणी आपण राजस्थानला देतो. म्हणजे तरण तारण नावाचं गाव पंजाबमध्ये आहे. जेव्हा आपण अमृतसरवरनं फिरोजपूरला जायला लागतो तेव्हा तरण तारण नावाचं गाव लागतं. त्या तरण तारण गावामध्ये हा एक मोठं धरण बांध हा या रावी आणि सतलज नद्यांवर बांधला आहे आणि त्या नद्यांचं पाणी वळवलेलं आहे. तिथनं जवळपास 13-14 किलोमीटरवर लाईन ऑफ कंट्रोल आहे. लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे इंटरनॅशनल बाउंड्री आहे, कारण पंजाबचा भाग असल्यामुळं तिथनं त्या नद्या ज्या आहेत त्या पाकिस्तानमध्ये जातात. आपण ते पाणी अडवलेलं आहे. आपण चिनाबचं पाणी अडवलेलं आहे. आपण झेलमचं पाणी अडवलेलं आहे. इंडस वॉटर ट्रीटीमधल्या 5 पैकी 4 नद्यांचं पाणी भारताने अडवलेलं आहे. सिंधू नदीचं पाणी जे आहे, सिंधू नदीच्या पाण्याला सुद्धा अडवायसाठी आपले प्रयत्न चालू आहेत. जे काही येतं आहे की त्याला 30 वर्ष लागतील आणि 50 वर्ष लागतील असं काही नाही आहे. मीरपूर मुझफ्फराबादच्या अलीकडं भारताचा जो भाग आहे तिथं म्हणजे जिथनं ही जी कृष्णा नदी आहे ती पाकिस्तानमध्ये जाते, तिथं तिला नीलम असं म्हटलं जातं. तर त्या कृष्णा घाटीमध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता धरणांची कामं करतोय जेणेकरून हे सगळं पाणी हे आपल्याकडं आपण अडवू शकू आणि ते जम्मू काश्मीरला देऊ शकू असे प्रयत्न आत्ता चालू आहेत. त्यामुळं ज्याला आपण म्हणू की नाही पी हळद आणि हो गोरी, म्हणजे आत्ता हळद पी आणि दुसऱ्या क्षणाला गोरं झालं असं होत नसतं. ते दीर्घकालीन विषय असतात. मात्र ते करायची राजकीय इच्छाशक्ती दाखवणं आणि जागतिक समुदायाला अंगावर घेण्याचं ताकद दाखवणं हे महत्त्वाचं आहे. ते मोदींनी केलेलं आहे. खरं तर म्हणजे की दहशतवादी हा हल्ला झाला, 26 जणांचा याच्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता पाकिस्तान उघडपणे भारताला धमकी देतोय. म्हणजे तुम्ही आमचं पाणी बंद केलं तर आमच्याकडं न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, आम्ही ते टाकायचा प्रयत्न करू. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती आहे का? किंवा LOC तुम्ही असं म्हणालात की LOCमध्ये ज्या काय हालचाली दिसत आहेत, भारत आपलं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. संरक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आपली 3ही दलं जी आहेत ती सज्ज ठेवा. दररोज बैठका होत आहेत. हा नक्की कशाचा परिणाम आहे? तुम्हाला असं वाटतं युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा सर्जिकल स्ट्राईक 3 करण्याची गरज आहे? भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947 पासून युद्धजन्य परिस्थिती आहे. लाईन ऑफ कंट्रोल जे आहे, जेव्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जी आहे ती पाकिस्तानने अनेकदा भंग केलेली आहे. भारताने त्याचं पावित्र्य जपायचा सातत्याने प्रयत्न केला. पण जेव्हा उरीसारखे हल्ले झाले किंवा जेव्हा पुलवामासारखे हल्ले झाले तेव्हा भारताने हे दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही प्रकारे कधी आम्हाला पाहिजे तेव्हा लाईन ऑफ कंट्रोल ओलांडू शकतो आणि तुम्हाला धडा शिकू शकतो. पाकिस्तान आत्ता जे करत आहे त्याला पोकळ धमक्या ह्याशिवाय दुसरं काही आपण म्हणू शकत नाही. कारण पाकिस्तानने जर भारतावर अणुअस्त्राचा प्रयोग केला तर भारत ऑफकोर्स बांगड्या भरल्या नाहीत भारताने. पूर्वी भारताने नो फर्स्ट यूज असं धोरण ठरवलं होतं की अण्वस्त्र जे आहेत त्या अण्वस्त्रांचा वापर आम्ही करणार नाही. पण ते म्हणताना भारताने असं म्हणलं होतं की मिनिमम डिटरन्स जो आहे, म्हणजे ज्याला आपण कमीत कमी प्रतिकार क्षमता असं जे म्हणू, तो मिनिमम डिटरन्स आम्ही कायम ठेवू. समजा जर पाकिस्तानने अणुबॉम्बचा प्रयोग केला तर भारताकडनं सुद्धा तो निश्चितच केला जाईल. पण भारताकडनं होणारा अणुबॉम्बचा प्रयोग हा पाकिस्तानला परवडणारा नाही आहे. कारण पाकिस्तान उजाड होईल. पाकिस्तान एकतर भारताचं क्षेत्रफळ, पाकिस्तानचं क्षेत्रफळ, एक दोघांची ताकद ह्याचा विचार करता पाकिस्तानकडनं ज्या या धमक्या दिल्या जात आहेत त्या, ज्याला गिदड भपकी असं म्हणतात हिंदीमध्ये, त्या पोकळ धमक्या आहेत. अण्वस्त्रांचा वापर, कन्व्हेन्शनल वॉरफेअर जे आहे ते वॉरफेअर होणार नाही, अण्वस्त्रांचा वापर होणार नाही. पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं युद्ध होऊ शकतं, ज्याला प्रॉक्सी वॉर आपण म्हणू शकतो किंवा ज्याला ग्रे झोन वॉरफेअर म्हणू शकतो किंवा ज्याला हायब्रिड वॉरफेअर म्हणू शकतो. म्हणजे आत्ता पाणी बंद केलं हे हायब्रिड वॉरफेअर आहे. विदाऊट शूटिंग अ सिंगल बुलेट तुम्ही पाकिस्तानमध्ये गडबड गोंधळ हॅवॉक निर्माण केला. सो दिस इज हायब्रिड वॉरफेअर.
त्यामुळे अशा प्रकारची वॉरफेअर जी आहेत अशा प्रकारची वॉरफेअर्स हीच येत्या काळातली युद्ध असतील. दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये माध्यमांचा प्रयोगसुद्धा करता येऊ शकतो, ज्याला आपण मीडिया किंवा काय म्हणूया आपण त्याला इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणूया. त्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयोग दोन्हीकडनं केला जातो आहे. कोण अधिक प्रभावीपणे करेल तो त्याचा एक नॅरेटिव्ह सेट करेल, आणि भारत मला वाटतं मीडिया वॉरफेअरमध्ये सुद्धा पाकिस्तानला वरचढ ठरतो आहे. प्रत्यक्ष युद्ध कसं होईल, सर्जिकल स्ट्राईक होईल का, याबाबत आत्ता कुठल्याही प्रकारची मतं नोंदवणं हे मला वाटतं शहाणपणाचं लक्षण नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता शेवटाकडे जाताना जम्मू काश्मीर म्हणजे 370 कलम हटवल्यानंतर तिथं कोणताही गोंधळ झाला नाही, किंवा आता वक्फ बिल जे पास झालं त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये गोंधळ होईल अशा पद्धतीची एक चर्चेली जात होती, तरीसुद्धा गोंधळ झाला नाही. मात्र दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचा सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आला की जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागामध्येच्या घडामोडी कशा घडत आहेत. याला नक्की काय कारण ठरतं की जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं हल्ला असेल, किंवा दहशतवादी जम्मू काश्मीरमधल्याच काही भागांना सॉफ्ट टार्गेटेड का करतात, त्याचं नक्की कारण काय? हे जे दहशतवादी आहेत या दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधली शांतता नको आहे. याचं कारण हे आहे की जम्मू काश्मीरमध्ये जर शांत राहिला तर तिथे स्वाभाविकपणे समृद्धी येईल, पर्यटन वाढेल, उद्योगधंदे वाढतील, शाळा कॉलेजेस येतील, आणि त्यामुळे तिथे समृद्धी येईल. आणि समृद्धी आली की एक जो रॅडिकलनेस असतो, मूलतत्ववाद जो असतो, कट्टरता जी असते, धार्मिक कट्टरता, ती धार्मिक कट्टरता हळूहळू कमी व्हायला लागते. त्यामुळे तिथली धार्मिक कट्टरता कुठल्याही पद्धतीने कमी होता कामा नये. सातत्याने तो प्रदेश जो आहे तो एका संघर्षरत परिस्थितीमध्ये राहावा, जेणेकरून तिथल्या लोकांच्या, तिथल्या तरुणांच्या हाताला काम मिळणार नाही आणि त्यांना आपल्या दहशतवादी संघटनांमध्ये आपण भरती करू शकू. हा साधा एक त्यातला नियम आहे आणि तो पाकिस्तानकडनं पाळला जातो आहे. त्यामुळं जम्मू काश्मीर अशांत राहणं हे जम्मू काश्मीरमधल्या काही स्टेक होल्डर्सना आणि पाकिस्तानला सातत्याने हवं आहे, आणि ते करतायत. मात्र मला असं वाटत नाही की जम्मू काश्मीरची सामान्य जनता त्यांच्या बाजूने आहे. जम्मू काश्मीर या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधली सगळी जनता जी आहे ते रस्त्यावरती पाहायला मिळाली आपल्याला. विशेषतः मुस्लिम समुदायाचा सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होता. मग दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की आम्ही भारतीय म्हणून एक आहोत. स्वाभाविकपणे हिंदू असो मुस्लिम असो आपण सगळे भारतीय आहोत. त्यामुळं परत एकदा मी सांगतो की जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा असा हल्ला होतो तेव्हा जम्मू काश्मीरच्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न तयार होतो, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा रोजीरोटीचा आहे. धर्म तुम्हाला जेवायला देत नाही. भारतात येणारे जे लोक आहेत, भारतात येणारे जे पर्यटक आहेत, ते पर्यटक तुम्हाला रोजगार देत आहेत. त्यामुळे ते पर्यटक तिथं येणं ही त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्यामुळं ऑफकोर्स एकी दाखवायचा किंवा जे काही घडलं आहे घटना, त्या घटनेचा निषेध करायचा प्रयत्न हा जम्मू काश्मीरच्या स्थानिक नागरिकांकडनं होतो आहे. पण तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा ह्या दहशतवादी कारवाया होतात तेव्हा या प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यात झालेल्या आपल्याला दिसतात. काही ठिकाणी मग ते येऊन जम्मू रिजनमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ पूंछमध्ये, किश्तवाडमध्ये अशा कारवाया करतात. पण आत्ता ह्या सगळ्या घटनांमधनं असं दिसून म्हणजे जसं जम्मू काश्मीरमध्ये राज्य सरकार आलं, निवडणूक झाली, त्यानंतर एक जी हल्ल्यांची मोडस ऑपरंडी दिसते ती साऊथ काश्मीरकडून ती आता ज्याला आपण काय म्हणूया नॉर्थ काश्मीरकडं सरकताना दिसते प्रामुख्याने. तर म्हणजे ज्याला आपण साऊथ काश्मीरकडून काय म्हणूया हा जो सगळा पहलगामचा भाग असेल, गुलमर्गचा भाग असेल, या सगळ्या भागाकडं आता हे सरकताना दिसत आहेत. आणि ही एक धोक्याची घंटा आहे. कारण पूर्वी कसं होतं की साऊथ काश्मीरचा हा दहशतवाद प्रवण भाग होता आणि नॉर्थ काश्मीरमध्ये काही छुटपुट घटना सोडल्या तर हा विषय व्हायचा नाही. त्यामुळे आता हे साऊथ काश्मीरकडचा आपला बेस सोडून पीर पंजाल रेंजकडे चाललेले आहेत. आणि पीर पंजाल रेंजकडे जाण्याचा उद्देश असा आहे की काय ज्याला आपण म्हणूया की सियाचीनच्या पलीकडं त्या भागाला जाणं कदाचित पुढच्या काळामध्ये त्यांना लडाखचा जो कारगिल आहे, कारगिलमध्ये काही गोष्टी त्यांना करायच्या असतील, किंवा जो नॅशनल हायवे 1A आहे तो नॅशनल हायवे 1A परत जसं कारगिलचं युद्ध झालं त्या स्वरूपाने तिथल्या रसद तोडायसाठी वापरायचं असेल. अनेक त्याचे जिओपॉलिटिकल जिओ स्ट्रॅटेजिक रिझन असू शकतात. पण एक नक्की आहे की साऊथ काश्मीरकडनं पीर पंजालकडं हे
सगळे लोक जायचा प्रयत्न करतायत. सर, एक राजकीय प्रश्न आहे. विशेषतः केंद्र सरकारने जी सर्वपक्षीय बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मान्य केले की हो, सुरक्षेच्या बाबतीमध्ये काहीतरी चूक झाली असणार आहे. विशेषतः इंटेलिजन्सवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत किंवा मग आर्मीच्या सुरक्षेवरती एक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते. इंटेलिजन्सचं हे फेल्युअर आहे तुम्हाला असं वाटतं का? कारण हे जे दहशतवादी आहेत ते किती दिवसांपासून तिथे राहत असतील किंवा मग त्यांचं रेकीकरण असेल किंवा मग त्यांचं प्लॅनिंग असेल, याच्यामध्ये इंटेलिजन्स फेल झाले असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, आमच्याकडनं चूक झाली हे सरकारने मान्य करणं हे मी कुठल्याही सरकारच्या बाजूने विरोधात किंवा विरोधकांचा प्रतिनिधी किंवा त्यांच्या असं नाही बोलत आहे. पण जेव्हा आमच्याकडनं चूक झाली हे सरकार मान्य करतं, ह्याचाच अर्थ सरकारला पॉझिटिव्हली प्रामाणिकपणे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या सुधारायच्यात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे विनाकारण आपण आपली पाठ थोपटली नाही पाहिजे की सरकारने चुकीची कबुली दिली. दुसरा मुद्दा असा आहे की इंटेलिजन्स फेलियर आहे का, लष्कराचं चूक आहे का, ह्याला आपण ग्रॉस इंटेलिजन्स फेलियर असं म्हणू शकत नाही. कदाचित स्पेसिफिक इन्फॉर्मेशन पोचवायला किंवा स्पेसिफिक इन्फॉर्मेशनचं डिकोडिंग करायला, त्याचं अनालिसिस करायला काहीतरी कमतरता झाली असेल. जर इंटेलिजन्स फेलियर असलं असतं तर रोज हल्ले झाले असते. हे इंटेलिजन्स फेलियर नाही आहे, कदाचित त्या माहितीचं ॲनालिसिस, ती माहिती समजून घेण्यामध्ये काहीतरी चूक झाली आहे आणि त्यामुळं हा हल्ला झाला असू शकतो. मी स्वतः थेट असं म्हणणार नाही की हे फेल गेलेले आहेत, पण काही ना काही चूक नक्की झाली आहे. त्या चुकीचं आता परिमार्जन केलं जाईल. म्हणजे त्याचं CCSमध्ये काही निर्णय झाले, अजूनसुद्धा काही गोष्टींची चर्चा चालू आहे. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर तिथे ठाण मांडून बसलेत, ते 4 गोष्टी करतायत. त्यामुळे त्या सुधारणा नक्की केल्या जातील. आता भविष्यामध्ये पहलगामसारखी घटना होणार नाही यासाठी भारताला काय ठोस उपाययोजना कराव्या लागतील की पाकिस्तानला किंवा दहशतवादी संघटनांना कोणत्या मार्गाने जे आहे ते उत्तर शिकवण्याची किंवा धडा शिकवण्याची गरज आहे, त्याच्यानंतर अशा घटना घडणार? एक सामरिक शास्त्राचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की या घटना घडणार नाहीत असं स्वप्न बघणं चुकीचं आहे मुळात. कारण भारताशी सृष्टीच्या अंतापर्यंत आम्ही युद्ध करू आणि ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स ही पाकिस्तानची पॉलिसी आहे. त्यामुळे तुम्ही पाकिस्तानला, म्हणजे आपण काय काय केलं पाकिस्तानसाठी, तर आपण पाकिस्तानला जे काही शक्य आहे ते सगळे फेवर दिले. म्हणजे सार्क नेशनमध्ये आपण पाकिस्तानला मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा दिला. पाकिस्तानला आपण व्यापारासाठी प्राधान्यक्रमाचा दर्जा दिला. पाकिस्तानकडनं आयात होणाऱ्या गोष्टींवर आपण मिनिमम कर लावले, आयात शुल्क लावलं. हे सगळं आपण केलं. पाकिस्तानमधले नागरिक जे आहेत त्या नागरिकांना भारतामध्ये स्वस्तामध्ये ट्रीटमेंट देणं, त्यांचे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करणं, हे सगळं आपण करतो आहे. भारत पाकिस्तानमध्ये राजकीय संबंध नसतानासुद्धा पाकिस्तानी लोकांना, पाकिस्तानी नागरिकांना मानवीय दृष्टिकोनातनं भारतामध्ये वैद्यकीय सुविधा दिली जाते. हे सगळं करूनही पाकिस्तानचं शेपूट वाकडंच आहे. त्यामुळं पाकिस्तानकडनं येत्या काळामध्ये अशी आगळीक होणार नाही अशी अपेक्षा मला व्यक्तिशः नाही. पण पाकिस्तानचं काय करता येईल, तर मला असं वाटतं की भारताचा रोल त्यामध्ये फार महत्त्वाचा मला वाटत नाही. कारण आत्ता पाकिस्तानमध्ये जे चालू आहे, अंतर्गत जे कॉन्ट्राडिक्शन आहेत, म्हणजे बलुचिस्तानमध्ये काही चालू आहे, सिंधमध्ये काही चालू आहे, खैबर पख्तूनख्वामध्ये काही चालू आहे, तर येत्या 10, 20, 25, 30 वर्षामध्ये भविष्य काळामध्ये पाकिस्तानला 4 तुकड्यामध्ये नक्की विभागला जाईल. म्हणजे अंतर्गत तिथली कारणं जी आहेत ती पाकिस्तानच्या अधोगतीसाठी बरोबर. अंतर्गत यादवी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. पाकिस्तानमध्ये प्रत्येक लेवलवर पंजाबी मुसलमानांचं वर्चस्व आहे. त्यामुळं त्यांचं वर्चस्व हे सिंधी मुसलमानांना पटत नाही, बलूच मुसलमानांना पटत नाही, पठाणी मुसलमानांना पटत नाही. त्यामुळं पाकिस्तानमध्ये गोंधळ चालू आहे. त्यामुळं पाकिस्तान, मी जसं म्हटलं, येत्या 15, 20, 30, 25, 50 वर्षामध्ये किंवा भविष्यामध्ये 4 तुकड्यात विभागला जाईल. आणि खरा पाकिस्तान जो आहे तो मला असं वाटतं की पंजाब प्रांत जो आहे, पाकिस्तानी पंजाब प्रांत, तितकाच खरा पाकिस्तान राहील. बलुचिस्तानमध्ये आत्ताच तुम्ही बघताय, बलुचिस्तानने त्यांचं स्वतःचं गव्हर्नमेंट डिक्लेअर केलं आहे. पाकिस्तानच्या 200 लष्करी जवानांना, अधिकाऱ्यांना बलुचिस्तानच्या दहशतवादी किंवा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी मारून टाकलं आहे. एक अख्खी ट्रेन पळवली. सो मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये दहशतवाद चालू आहे. मला स्पष्टपणे असं वाटतं की भारताने ह्याचा फायदा उठवला पाहिजे आणि जो पाकिस्तान व्याप्त भाग आहे तो पाकिस्तान व्याप्त भाग जो आपला आहे, कायदेशीरदृष्ट्या आपला आहे, तो सोडवला पाहिजे. त्यामुळं आपल्याला एक फायदा असा होईल की आपल्या ज्या आपली जी बॉर्डर आहे ती पलीकडे जाईल आणि पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर आपण अधिक दबाव ठेवू शकू. ह्यामुळं अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान हा अपनी मौत से मरेगा.
पाहतोय की जम्मू काश्मीरमधली वेगवेगळी कारणं जी आहेत ती यासाठी या हल्ल्याला जबाबदार आहेतच. म्हणजे जम्मू काश्मीरमधल्या या हल्ल्यामधला स्थानिकांचा सहभाग जो आहे ती सुद्धा शक्यता सरांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. मात्र पाकिस्तानमधल्याच अंतर्गत यादीमुळे जे आहे ते पाकिस्तान त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरेल. मात्र जर कदाचित पाकिस्तान व्याप्त आपला जो भूभाग आहे तो जर भारताने घेतला तर भारताच्या संरक्षणामध्ये अधिक मदत होईल अशी प्रतिक्रिया डॉक्टर विनय चाटी सरांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.